काय झालं? डॉक्टर साहेब, माझा लय मोठा प्रॉब्लेम आहे राजा. काय झालं? सांगू का रे? सांग सांग, खूप मोठे डॉक्टर डॉक्टर आहे ते. अरे डॉक्टरचे नाही रे बाबा, त्याला मानसोपचार तज्ञ असं म्हणतात. ते हा सांग काय झालं? मी जेव्हा बेडवर झोपतो ना, हा तेव्हा मला असं वाटते का माझ्या बेडच्या खाली कोणतरी आहे. अहो मग बेडच्या खाली पाहून घ्यायचं, खात्री करून घ्यायची ना. अहो कोणीच नसते बेड खाली, एक नंबरचा भित्र आहे. ओ आय सी. तुम्ही एक काम करा, तो बेड विकून टाका आणि जमिनीवर झोपा, म्हणजे बेडच्या खाली कोणीतरी आहे असा भास होण्याचा प्रॉब्लेमच येत नाही. काय आयडिया सांगितली डॉक्टर साहेब. या गोष्टीचा तर मी विचारच केला नव्हता राजा. थँक्यू. मज्जा नाही सांगत. आपला प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला म्हणून समजला. चल डॉक्टर साहेब, प्रॉब्लेम झाला राजा. काय झालं? बेड विकला ना तुम्ही आता? हो, बेड विकला, तुम्ही सांगितलं तसं सगळं केलं. मग आता मला असं वाटते का मी जमिनीवर झोपलो आहे ना, तर तो माझ्या शेजारी येऊन झोपला आहे जमिनीवर. पागल आहे का तुम्ही? असं काय असते का? एक नंबरचा भित्र आहे डॉक्टर साहेब तो. बरं. तुम्ही एक काम करा, तो तुमच्या बाजूला येऊन झोपतो असं तुम्हाला वाटते ना, त्याला झोपू द्या, गाढ झोपू द्या. तो गाढ झोपला का तुम्ही उठा, रूमच्या बाहेर या, दरवाजा बाहेरून लावून घ्या आणि अंगणात जाऊन झोपा. काय आयडिया सांगितली राजेवा डॉक्टर साहेब. याचा तर मी विचारच केला होता. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी। डॉक्टर साहेब, आता तर लय मोठा प्रॉब्लेम झाला राजेवा. अरे काय झालं? मी सांगितलं तसं केलं ना तुम्ही? तुम्ही सांगितलं तसं सगळं केलं. मी जमिनीवर झोपलो, तो माया जवळ येऊन झोपला. तो गाढ झोपेत असताना मी अंगणात गेलो, दरवाजा लावून घेतला बाहेरून आणि अंगणात झोपलो. मग आता काय प्रॉब्लेम आहे? आता त्यानं दरवाजाची अंदरून कडी लावून घेतली, तो दरवाजा नाही उघडाला, मी अंदर जाऊ कसा?